रिठद येथे तहसीलदार प्रत्यक्षा तेजनकर यांची नदीलगत असलेल्या पुलाची पाहणी। रिठद येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अडोळ नदीला पूर आला, त्यामुळे गावचा संपर्क तुटला। तालुक्याला व जिल्ह्याला जाण्यासाठी गावातील एखादा पेशंट जरी आजारी पडल्यावर जिल्ह्याला किंवा मोठ्या दवाखान्यात न्यावायचे असल्यास गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो। हा प्रकार दरवर्षीच घडतो। नदीला सतत पूर येत असल्यामुळे रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी गावालगत असलेल्या दोन्ही पुलाची पाहणी केली। यामध्ये राज्यमार्ग क्रमांक 51 ला जोडून असलेला जोड रस्ता रिठद ते ढोरखेडा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यात आला व अजूनही काम होणे बाकी आहे। त्यामध्येच वाढीव अंदाजपत्रक पुलासाठी केले तर कायमची समस्या गावकऱ्यांची सुटेल। त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कार्यकारी अभियंता यांनी मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून नवीन पूल होण्यासाठी दखल घेणे गरजेचे आहे। यासाठी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी त्या विभागाचे अधिकारी यांच्याशी बोलणे असे सांगितले आणि नदीच्या खोलीकरणासाठी स्थानिक स्तराचे कार्यकारी अभियंता आकुसकर आणि उपविभागीय अधिकारी प्रेम शिंदे यांच्याशी बोलून नदीचे खोलीकरण करण्यासंदर्भात आदेशित करेन असे सांगितले। या अडोळ नदीमध्ये कोल्हापुरी बंधारा वाशिम जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आला। त्याही बंधाऱ्याचे खोलीकरण करणे गरजेचे आहे। तर गावातील हनुमान मंदिराजवळ खडकी ढंगारे यांच्या सीमेपर्यंत महसुली सीमा अडोळ नदीचे खोलीकरण स्थानिक स्तर पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून करण्यात यावा अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख नारायण आरू यांनी या संदर्भात माहिती दिली। ती पूर्णपणे करून घेऊन असे या पाहणी दरम्यान बोलताना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले। तसेच खडकी ढंगारे गावाजवळील लहान पुलावरून नेहमी पुराचे पाणी असते, त्या जागेवर जास्त म्हणजे हे नदीच्या आत अर्धच पाणी राहते, अर्धच काहीच नाही, फक्त खोलीकरण. नाही नाही, पुलाची वाढ हे मुख्यमंत्री सडक योजना